नमस्कार, मी प्राजक्ता चिट्टीस. आपल्यासोबत आहे अभिजित. मला अभिजित सांग, आता दिग्पालच्या टीम मध्ये तू फिक्स आहे असं म्हटलं तर चुकीचं आहे ना? मी स्वतःला भाग्यवान समजेन की दिग्पाल सरांसोबतचा हा रिलीज होणारा दुसरा चित्रपट आहे माझा. त्यामुळे 4 प्रोजेक्ट झालेत आतापर्यंत, त्यामुळे भाग्यवान समजेन एवढंच म्हणेन. मला सांग, दिग्पाल बरोबर आता असं चर्चा करताना बोलतोस का, आता पुढची भूमिका कोणती असणार? मला असं वाटतं की ते जो रोल देतील तो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपसुकच एखाद्या कॅरेक्टरचं त्या पठडीतलं असेल तर आपसुकच विचारणा होते आणि त्यामुळे फिल्म साकारली जाते. असं छावामधील तुझी भूमिका जी आहे ती भूमिकेबद्दल जेव्हा तुला दिग्पालने सांगितलं, तुझी प्रतिक्रिया काय होती? मी दिग्पाल सरांना आधीच म्हणालो होतो की एकतर महाराजांच्या फिल्ममध्ये काम करायचं म्हणजे कुठल्याही रोलसाठी हो बोललेलो मी. त्यांना म्हटलेलं मला, म्हणजे पावनखिंडच्या वेळेला पण विचारलं होतं, त्याच्यानंतर शेर शिवराजच्या वेळेला मिळेल, पण काही गणित जुळली नाही, काही डेट्स क्लॅश आणि असेल, पण ते होतं नाही आलं. पण सुभेदारसाठी जेव्हा दिग्पाल सरांनी सांगितलं तेव्हा मी वर्षभर आधी जेव्हा सिरियल घेतली होती, सिरियल मला सांगून ठेवलं होतं की माझी फिल्म आहे आणि मी त्या फिल्म करणार आहे. तर त्यामुळे ते सुभेदार शूट झाला आणि शिवरायांच्या चहाच्या वेळेला पण सरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा खूप छान फिलिंग होतं. कारण मला माहिती आहे की दिग्पाल सर जेव्हा कॅरेक्टर नॅरेट करतात तेव्हा त्याचा सोल सांगितला जातो आणि तो सोल जेव्हा प्रेझेंट करतो त्याला खूप शेड्स असतात. त्यामुळे ऍक्टरची ती ताकद आहे की छोट्यातला छोटा रोल कुठल्या चांगल्या पद्धतीने, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही पोर्ट्रे करताय. आणि सरांचं मार्गदर्शन तर खूप असतं. त्या मार्गदर्शनाखाली हा ज्योतिषी केसरकर हा साकारला गेला. त्यामुळे सगळं श्रेय महाराजांचं आणि दिग्पाल सरांचं. दिग्पाल सोबत रायगडावर पूर्वी आलायस का पहिलीच वेळ आहे? शूटिंग आम्ही रायगडावर सुरुवात केली होती. त्यामुळे इथला वाईब, महाराजांचं दर्शन, महाराजांना नतमस्तक होऊन जिथे महाराजांचे पादस्पर्श झाले त्याला स्पर्श करून तो अनुभव घेऊन आम्ही शूटिंग सुरुवात केली होती. आणि आता आपली प्रेस रायगडावर होते, त्यामुळे तेव्हा बघता आलं नव्हतं रायगड म्हणजे दिग्पाल सरांच्या नजरेतून. आम्ही बऱ्याच ठिकाणी शूट केलं होतं, पण ह्या वेळेला आता चालताना दिग्पाल सर प्रत्येक वास्तू असेल समजावून सांगत होते, त्याचा इतिहास सांगत होते. त्यामुळे रायगड ह्या वेळी दिग्पाल सरांच्या नजरेतून बघता आला, ह्याचं अजून एक सुख आहे. मला सांग, ऐतिहासिक भूमिका साकारताना एक भूमिका ही दुसऱ्या भूमिकेसारखी होऊ नये यासाठी किती प्रयत्न करतोस? नाही, सिरियसली म्हणजे बाकीच्या गोष्टी असतील, वॉर असेल, हॉर्स रायडिंग असतील, फाईट सिक्वेन्स असतील किंवा भाषा असेल, ही सुभेदारमध्ये झाली होती. पण भूमिका वेगवेगळ्या होत्या. आता मी म्हणेन की ज्योतिषी केसरकर यांची भूमिका म्हणजे की महाराजांवर येणारा वार झेलून तो परतवण्याची ताकद असणारा मराठमोळा मावळा आणि संभाजी महाराजांचा अंगरक्षक अशी भूमिका, पण तेवढ्याच इनोसन्स आहे त्या कॅरेक्टरमध्ये. आणि महाराजांची आज्ञा शिरसावंत म्हणजे महाराजांच्या डोळ्यामध्ये बघून त्याला कळायचं की महाराजांना काय सांगायचं आणि महाराज कुठल्या मोहिमेला पाठवतायत, एवढी जाण असणारा तो योद्धा मी म्हणेन होते ज्योतिषी केसरकर. त्यामुळे ती साकारताना एक चॅलेंज पण होतं. पण तू म्हणालीस तसंच की मग तो सूर्याजी मालुसरे असतील आणि ज्योतिषी केसरकर असतील, या दोन्ही भूमिका का वेगवेगळ्या वाटल्या पाहिजेत याच्यासाठी खूप दिग्पाल सरांचं मार्गदर्शन होतं आणि त्या पद्धतीने आम्ही शूट करत गेलो. त्यामुळे आपसुकच हे पात्र सुद्धा लोकांना खूप आवडेल आणि तेवढंच डोक्यावर घेतील, पण ते तेवढंच वेगळं सुद्धा आहे.